नमस्कार मंडळी, घंटाज नागपा एक्सप्लोरर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर आज गुरुपौर्णिमा आहे, तर सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आज गुरुपौर्णिमा निमित्त मी आणि समीक्षा पनवेल येथे श्री साई बाबांचं मंदिर आहे। आम्ही करंजा गावातून म्हणजे करंजा साईनगर मधून पदयात्रा काढलेली आहे। गेल्या 19 वर्षापासून ही पदयात्रा राबवण्यात येत आहे। तर यंदाही या वर्षी आम्ही दोघ जण पायी चालत चाललेलो आहे। इच्छा झाली की जाऊया पायी चालत। फर्स्ट टाइम आहे आमचा दोघांचा। समीक्षा तुझा पण ना? तर जाऊया आपण साईनगर मध्ये साईबाबांचं मंदिर आहे, मंदिरातून पदयात्रा चालू करू। तर चला मंदिरात जाऊन भेटूया। सर्वजण जमलेले आहे। देवळामध्ये साईंची आरती करून आपण पुढे निघू। पिंक्या शेट पण आलेला आणि विनायक शेट पण आलेला आहे। जस्ट आरती झालेली आहे। आता प्रसाद घेऊन आम्ही पुढे निघू। रामकृष्ण काका नेहमी पालखीला मदत करतात, सेवा करतात एक पालखीची पण, आणि ते त्यांच्या देवळातूनच आपली पालखी निघते। भक्तजनांकडून सन्मान करतो आम्ही, काल सुफल देऊ। श्री सद्गुरु साईनाथ महाराज की। साई तुझ्या दर्शनाची मला लागली चाहूल। साई बाबांनी शिर्डीला पायी चालत येईन, तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन। साई बाबांनी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबांनी शिर्डीला पायी चालत येईन। समीक्षा, आता आपण चालत चाललोय बरोबर? तर मग तुला एक नवीन एक्सपिरियन्स असेल ना? पहिल्यांदा एवढं आपण चालणार। इथं लोक शिर्डीला जातात चालत, आपण तर पनवेल पर्यंतच जाणार आहोत। तर आपण आता करंजावरून निघालेलो आहे आणि आपला दुसरा स्टॉप आहे शेवा। शेव्यामध्ये नाश्ता कोण प्रसाद वगैरे देणार आहे, तर प्रसाद करून आपण मग पुढे निघायचं।
नेहमी रिक्षाची सेवा देत आहेत एक काका. रे बघा. ओम साईराम. ओम साईराम. आपण तेलीपाड्याला आलेलो होतो आता. ते साई मंदिर मध्ये पाया पडून मग पुढे निघू. ओम साईराम. पाटचा बावटा, पाटचा झेंडा तिथे बघा. विनायक, सनी आणि सनीत आहे. सनी गाडीवर आलेला आहे तिथपर्यंत आणि हा दादा पण आहे बघा सोबत. आलेला आहे त्यांच्याच घरी आलेलो आपण. दादाच्या घरी. बारकी मुलगी बघा. ओम साईराम. राहुल म्हात्रे कडून समोसा, जिलेबी आणि गुलाबजाम आम्हाला पदयात्रेला दिलेले आहे त्यांनी. तेव्हा एक त्यांनी केलेली आहे आपल्यासाठी. ते आपलेच साई द्रोणागिरी पदयात्रेचे अध्यक्ष आहेत ते राहुल म्हात्रे. आणि आपल्याला ही चांगली सोय केलेली आहे नाश्त्याची. दादाने मस्तपैकी समोसा, जिलेबी आणि गुलाबजाम अशी सेवा केलेली आहे. भूक पण लागली होती. खाला मस्तपैकी. दादांचे खूप धन्यवाद. ओम साईराम. शेव्यामध्ये मंदिरामध्ये आलेलो आहोत शेव्याचे. तर तिथे थोडासा भोजन करून पुढे निघत श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. ही साई गुरुमाऊली पदयात्रा मंडळ हा आम्ही 2006 पासून सुरुवात केली. आता 19 वर्ष झालेले आहेत. ऊन पाऊस असं साई भक्त आपल्या धुंदीत भक्तिमय वातावरणामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त ही दिंडी निघते. त्याच्यामध्ये चालतात. याची कॅपॅसिटी नसताना सुद्धा त्याला ताकद देणारा तो आहे सद्गुरु साईनाथाच्या कृपेने, माऊलीच्या कृपेने ही दिंडी आजपर्यंत 19 वर्ष सुखरूप चाललेले, एकदम सुखरूप चालतात. आणि सेवा करणारे म्हणजे भरपूर आहेत. नाश्ता, चहा, थंडा, पाणी सर्व काही. ओम साईराम. साईंच्या बायजामाई असे श्रेष्ठ साईंचे भक्त ते आपल्याकडून साई चरणी विलीन झालेले आहेत. त्यांची आठवण म्हणून आपण त्यांना एक 2 मिनिटं श्रद्धांजली वाहूया. सर्व एक एक माणूस आपल्या
या पदयात्रेत सामील होत चाललेला आहे. जसं जसं जिथं जिथं थांबतो तिथं तिथं आपली पब्लिक वाढते. एक एक दोन दोन माणसं वाढतात. जय जय साईराम महाराज की. आमचा स्टॉप आहे साई मंदिर भोकरविडा. इथे स्टॉप आहे. इथे परत सेवा होणार आहे. चहा नाश्ता पाणी होऊन आम्ही पुढे निघू. साई बाबा की जय. मस्त वाटते ना. हा चालत चालत आम्ही चाललेलो पनवेल साईबाबांच्या चरणी. तुलाच बुवा मग ही पालखी करंजा ते पनवेल ही चालू कोणी केली पाहिजे? चालू म्हणजे आपले सर्वच मित्र. आम्ही दरवर्षी दररोज आरतीला असतो गुरुवारच्या. असा एक विषय निघाला, गुरुपौर्णिमा आहे, आपण कुठेतरी जाऊ चला कुठल्या तरी मंदिरात. मग सर्वही विचार केला मंदिर कुठला, मंदिर कुठेतरी जायचं आपला. तर सर्वही विचार केला आपलं पनवेलचं एक साई मंदिर आहे. साई मंदिर आहे तर एक ठरवलं तिथं जायचं. मग आमची 10-12 मंडळी होती. काही सर्वही विचार केला जायचा, चला जाऊ चला. विचार करून सर्वांनी निर्णय घेतला जायचा म्हणजे जाय. तेव्हा पाऊस असो का असो पण जाय. त्या निमित्ताने एक बाबाच्या निमित्ताने गुरुपौर्णिमेचा उत्सव हा आजचा वर्ष 19वा वर्ष आनंदाने एकदम साजरा. एकदम पावसाचा एकदम काही कोणाला काही नाही एकदम मजेशीर असंच केलं. असंच चालू राहू दे. आम्ही आहे तो चालू, याच्या पुढे पण चालू दे हीच आम्ही बाबांच्या चरणी विनंती करतो. ओम साईराम. ओम ओम साईराम सर्वांना. आता इथे नाश्ता कोणता आहे बोललात? तुझ्या सासऱ्याचा विलासभाऊच्या सासऱ्याचाच नाश्ता आहे आज इथे. इथे नाश्ता करून मग पुढे आपण जाऊया. साई भक्ती सेवा वडापाव. आपल्याला अल्पवार वडापाव आलेला आहे तर त्यांचे स्वागत करूया आपण. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. तर आता आम्ही जासईपर्यंत आलेलो आहोत. जासईचा ब्रिज चढत आहोत. शंकर मंदिराजवळ स्टॉप घेऊन थोडा तिकडचा महाप्रसाद थोडा खाऊन मग पुढं ओल्याला निघू. तर चला चालू आहे. नमस्कार. तर जस्ट शंकर मंदिरजवळ पोचलेलो आहे. तर शंकर मंदिरमध्ये आतमध्ये चाललेलो आहे. शंकर मंदिरमध्ये मस्तपैकी इडली आणि चटणी असा नाश्ता आहे. तर चला नाश्ता करून घेऊया पहिला. इडली मस्त आहे समीक्षा. इडली मस्त आहे का समीक्षा? छान आहे. ओल्याच्या मंदिरात आलेलो. पालखी आलेली आहे.
निघालो आहे मंदिरातून. आता डायरेक्ट आम्ही पनवेलला साई मंदिरला जाणार. तर भरपूर पाऊस पण पडतोय. तर चाललोय. साईनी बोलवलंय तर जायलाच पाहिजे. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. नमस्कार मित्रांनो, जस्ट पनवेलला आलेलो आहे. श्री साई नारायण बाबा आश्रम आणि श्री भगवती साई संस्था आपण आलेलो आहे. आता देवलामध्ये आपण पालखी नेलेली आहे. आता आतमध्ये जाऊन बघूया. चला. जस्ट आलेलो आहे आणि हा कडकाड्याचा पाऊस लागलाय. पोचलो आणि हा बघा पाऊस. तर मित्रांनो चला, आपण आतमध्ये चाललेलो आहोत. तर बघूया कॅमेरा शूटिंग काढून देतात की नाही देतात माहित नाही. तर बघूया. मस्तपैकी त्याला आता इथं येऊन आरती बघायला भेटणार. आम्हाला वाटलं की आरती झाली असेल, पण आरती आम्हाला भेटलेली आहे. तर चला आरती आपण करूया. आपण
ओम साईराम. जाणार काकाचीच कमी आहे इथं. जाणार काकांची मुलगी आहे आणि जावई आहेत. सर्वांनी प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये. हे त्यांचं मठ आणि ते असे विराजमान असतात कधी पण. भव्य मोठी मूर्ती उभारण्यात आलेली आहे बघा साईबाबांची. महाप्रसाद आहे. जे पदयात्रा करून आलेले आहेत त्यांच्यासाठी त्या संस्थेने आपल्याला भोजनाची सोय केलेली आहे. तर भोजन करूया. भव्य मोठी मूर्ती बजरंग बलीची आहे आणि इथं राम सेतूचा दगड पण आहे जो राम लिहून पाण्यात जो सोडलेला तो तरंगायचा तो पण आहे. तुम्हाला दाखवतो चला. भोजन देत आहे. भोजन बघा मस्त स्वादिष्ट भोजन आहे. हो तर भोजन वगैरे झालेलं आहे. कार्यक्रम पण झालेला आहे. कार्यक्रम संपन्न झालेला आहे. तर चला. ओम साईराम. श्री सद्गुरु साईनाथ महाराज की. तर मित्रांनो पालखी जिथून आपण काढलेली ती आता सुखरूप देवलात आपण पोहोचवलेली आहे आणि परतीचा प्रवास इथंच आम्ही संपवतो. सांगता करत आहोत. ओम साईराम. साईनाथ महाराज की जय. जय मोरया.